मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी वगैरे स्वप्न दाखवून मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोची कामं वेगात सुरू आहे। मेट्रो 3चं काम तर रात्रंदिवस केलं जाते, मात्र या सततच्या कामांमुळे परिसरामध्ये घरांना तडे गेलेत। साधी रात्रीची झोप घेणंही मुश्किल झालंय। मुंबईचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या मुंबई मेट्रोनं मुंबईकरांचे आजचे दिवस आणि रात्री वैतागवाण्या करून टाकले आहेत। अनेक ठिकाणी रस्ते खोदलेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होते। त्यांचं ते डिगिंगचं काम असतं ना, त्यांचा ॲक्च्युली टायमिंग आहे तो सकाळी 6 ते रात्र 10 पर्यंत। पण काही वेळेला एवढा त्रास होतो ना की 11, 11:30, 12 वाजेपर्यंत काम चालतं। आम्हाला अक्षरशः त्यांना दम द्यावा लागतो वरून, तेव्हा ते बंद करतात। नेहमीप्रमाणे जे सकाळी जे चालू करतात ती मशीन, ती दिवसभर चालूच असते। ती जे मला वाटते 11-1 वाजेपर्यंत तरी ती चालूच असते मशीन। आणि त्याचा मशीनचा आवाज एवढा आहे की आपण जर बोलत असू तर ते बोलतं ऐकायला नाही येणार। मेट्रोच्या कामामुळे परिसरातल्या वृद्धांचं जगणं कठीण झालंय। घरांना तडे गेलेत। रात्रभर सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांच्या झोपा उडाल्या। आता मेट्रोचं काम सुरू झालं असंच त्रास व्हायला लागला। काम नुसते काय, आता सकाळपासून नुसतं घर चालले ना, काम नुसते बधीर व्हायला आले, असं झाले। आज होईल उद्या होईल असं करत 1.5 वर्ष झाली तरी काम संपलेलं नाही। मेट्रो होईल तेव्हा होईल, पण रात्रीचं काम थांबवण्याची मागणी रहिवासी करतायत। सचिन गाड, झी मीडिया, मुंबई।